श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना आजचा दिवस सुखाचा आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना असे म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आहे 2 ऑगस्ट रविवार. आज आलेली आहे संकष्टी चतुर्थी. आषाढ महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी म्हणजेच ही पवित्र अशी संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांची. या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा लवंगाचा उपाय नक्की करावा. हा उपाय श्रद्धेने केल्यास मुलांच्या अभ्यासातील अडथळे कमी होण्यासाठी, बुद्धीची प्रगती होण्यासाठी, नोकरी आणि करिअरमध्ये यशाचे मार्ग खुले होण्यासाठी, तसेच मुलांच्या आयुष्यातील अनेक विघ्न दूर होण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे हा उपाय नेमका कसा करायचा, कोणत्या वेळी करायचा आणि कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, चुका आहेत त्या टाळायच्या, ही माहिती आज मी तुम्हाला सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार. तर आज आहे आषाढी संकष्टी चतुर्थी. ही गणपती बाप्पाची अतिशय पवित्र तिथी आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येते, पण प्रत्येक संकष्टीचं महत्त्वाचं वेगळं असतं. म्हणूनच आषाढ महिन्यात येणारे या संकष्टीचे स्थानही विशेष मानले जाते. या दिवशी अनेक जण गणरायाची पूजा करतात, व्रत करतात आणि आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात. या दिवशी संध्याकाळी गणपती बाप्पाची विधीपूर्वक पूजा करून आरती करायची आणि नैवेद्य अर्पण करायचा. चंद्रोदयानंतर चंद्रदेवाचं दर्शन घेऊन व्रताचं पारायण आपण करायचं आहे. एवढंच नाही तर गणपती बाप्पा हे बुद्धी, ज्ञान, विवेक आणि यशाचे अधिष्ठाता देव आहेत. म्हणूनच मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी केलेले काही उपाय विशेष महत्त्वाचे ठरतात. आजच्या या व्हिडिओ तर बघा, मुलांच्या प्रगतीसाठी श्रद्धेने आपण वेगवेगळे व्रतवैकल्य करत असतो आणि गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं आहे. म्हणून या दिवशी मुलांसाठी मनोभावाने केलेली प्रार्थना, त्यांच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर व्हावेत अशी भावना ठेवून केली तर गणपती बाप्पा आपल्याला बुद्धी, ज्ञान आणि विवेक यांचे अधिष्ठाता आपल्याला नक्कीच मुलांच्या प्रगतीमध्ये सहकार्य करतील. तर विद्यार्थ्यांच्या नोकरीच्या शोधात असलेल्या मुलांसाठी किंवा स्वतःच्या करिअरमध्ये पुढे जाण्याच्या प्रयत्न करणाऱ्या मुलांसाठी हा विशेष उपाय मानला गेलेला आहे. म्हणून तुमचं मूल अगदी लहान असो किंवा मोठं असो तर किंवा मुलगी कोणीही असो तर तुम्ही आईवडिलांनी हा उपाय नक्कीच करावा. बरेच वेळा असं होतं की मुलं खूप मेहनत घेतात, रात्रंदिवस अभ्यास करतात, पण प्रयत्न करूनही, मनापासून करूनही त्यांना अपेक्षित असं यश मिळत नाही. मुलांना चांगलं शिक्षण असूनही मनासारखी नोकरी मिळत नाही. काहींच्या प्रत्येक कामात वारंवार अडथळे येतात. प्रयत्न सुरू असतात पण यश मात्र हाती लागत नाही. मुलांच्या अभ्यासात मन लागत नाही. काहींना वाचलेलं आठवत नाही. परीक्षा जवळ आली की सगळं लक्षात असतं, पण पेपर लिहायला बसल्यावर अचानक सर्व विसरल्यासारखं वाटतं. त्यामुळे मेहनत करूनही अपेक्षित गुण मिळत नाहीत आणि मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. यासोबतच काही मुलांचा स्वभाव खूप हट्टी, चिडचिडा आणि तापट असतो. आई वडिलांचं ऐकायचं नाही, अभ्यासाकडे दुर्लक्ष करायचं, सतत रागवून बोलायचं, अशा अनेक गोष्टी घरात घडत असतात. अशा वेळा प्रत्येक आईला आपल्या मुलांमध्ये सकारात्मक बदल व्हावा अशी मनापासून इच्छा असते. म्हणूनच आषाढी संकष्टी चतुर्थीचे या शुभ दिवशी श्रद्धेने हा उपाय करून गणपती बाप्पाकडे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करायची आहे. आता बघा, हा उपाय सुरू करण्यापूर्वी सर्वात आधी देवघराची योग्य तयारी केलेली असेलच तुम्ही. आता आपली देवपूजा ही वगैरे झालेलीच असेल तर देवपूजेनंतर वातावरण अगदी प्रसन्न असं होतं. आणि हा दिवस आषाढी संकष्टी चतुर्थी हा रविवारी आल्यामुळे मुलं ही आपल्या घरीच आज असणार आहेत. तर बघा, देवघरात सर्वप्रथम श्री गणेशाचे स्मरण करून देवघरात गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांना शुद्ध पाण्याने प्रेमाने अभिषेक करायचा आहे. आता सकाळी आपली देवपूजा झालेलीच असेल, पण आपण संध्याकाळी तिने सांजे वेळी जेव्हा दिवाबत्ती करतो त्यावेळेस आपण हा उपाय केला तर अतिउत्तम होईल. दिवा, अगरबत्ती, धूप झाल्यानंतर जर आपलं मूल लहान असेल, अगदी शाळेत जात असेल किंवा मोठा असेल, तरीही जर त्याला जमत असेल तर त्याला तुमच्यासोबत देवपूजेला बसवा आणि त्याच्यासोबत किंवा अगदी लहान असेल, 1-2 वर्षाचं असेल, 2-3 वर्षाचं असेल आणि खूप हट्टीपणा करते तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मुलाला सोबत घेऊन त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आहे आणि अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आणि जर तुमचं मूल मोठं असेल किंवा शिक्षणासाठी बाहेरगावी असेल किंवा ट्युशनसाठी बाहेर गेलेलं असेल तर तुम्ही स्वतः ही पूजा, हे जे अथर्वशीर्ष पठण आहे तुम्ही स्वतः करू शकता. यानंतर तुम्हाला एक ग्लास भरून पाण्याचा घ्यायचा आहे. त्या ग्लासवर तुम्ही हात ठेवून 11 माळी ओम गंगणगणपतये नमः असा माळजप करायचा आहे. आणि त्यानंतर हे मंत्र जपलेलं हे पाणी आपलं तीर्थ म्हणून आपल्या मुलाला प्यायला द्यायचं आहे. तर बघा, हा जो उपाय आहे अगदी प्रभावशाली आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी. आजपासून
मंगळवारपर्यंत म्हणजे 3 दिवस तुम्ही हे अथर्वशीर्षाचं पठण आणि 11 माळी जप नक्की 3 दिवस करा आणि तुम्ही स्वतः हे तीर्थाचं पाणी आपल्या मुलाला द्या. देऊन बघा, तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये फरक पडलेला जाणवेल. त्याचा हट्टीपणा कमी झाला तर तुम्हाला जाणवेल. आणि या क्षणी तुम्ही हे पण लक्षात घ्या, फक्त आपण देवासमोर बसून माळ जप करणं किंवा पठण करणं या व्यतिरिक्त आपण घरामध्ये स्वतःही एक प्रसन्नतेचं वातावरण निर्माण करायचं आहे, जिथे आपण जेवढे शांतपणे जाणून घेऊ, आपल्या मुलाचं म्हणणं जाणून घेऊ, त्याच्याशी किती प्रेमाने वागू, त्याला किती वेळ देऊ, यानुसारही आपल्या मुलाचा हट्टीपणा कमी होण्यासाठी आपल्याला मदत होईल. याशिवाय कोणतीही सवय असो ती हळूहळू अंमलात येते. तर आपण हा 3 दिवसाचा तुम्ही प्रभावशाली अथर्वशीर्षाचं नामजपाचं दोन्ही तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की फरक पडेल. आणि याशिवाय आपल्याला आता गणपती बाप्पाचं पुढच्या महिन्यात आगमन होणारच आहे. तर एक संस्कार मुलाला द्या की सकाळी अंघोळ झाल्यानंतर तुला जमेल तसं तू अथर्वशीर्षाचं पठण कर किंवा 11 माळी का होईना 5 माळी तू ओम गणपतयेचे नामजप कर. तुम्हाला हळूहळू का होईना त्याच्यामध्ये फरक पडायला जाणवेल. कारण गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे, ज्ञानबुद्धी देणारी आहे, ज्ञानवर्धक आहे. तर नक्कीच आपल्याला गणेश आपल्या मुलांवर प्रसन्न होतील आणि त्याचे शिक्षणामध्ये, शैक्षणिक आणि नोकरीदृष्ट्याही त्याच्या जीवनामध्ये फरक पडलेला तुम्हाला जाणवत जाईल. तर हा होता साधा सोपा प्रभावशाली 3 दिवसाचा उपाय. तर आज नक्की तुम्ही आपल्या गणपती बाप्पासाठी, गणेशासाठी मोदकाचा नैवेद्य करा किंवा नाही जमलं तर आपल्या गणपती बाप्पासमोर तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवू शकता. आणि तोच आपला अथर्वशीर्षाचं पठण झाल्यानंतर आरती झाल्यानंतर आपल्या घरामध्ये तो प्रसाद म्हणून आपल्याला मुलाला आणि घरातल्या कुटुंबाला द्या. नक्कीच त्याच्यामध्ये हळूहळू का होईना फरक जाणवायला लागेल. सेवा स्वामींचरणी अर्पण. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. श्री स्वामी समर्थ.